महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, ज्यांनी आपल्या पराक्रमानं, शौर्यानं, दातृत्वानं आणि कर्तृत्वानं आदम दुनियेला दिपवलं, ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजमान्य श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, आणि जिच्या मुशीतून रायगडाच्या छाताड्यावरती 32 मन सोन्याचं सिंहासन निर्माण झालं, त्या राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब जगावं कसं, लढावं कसं आणि शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूला सामोरंही जावं कसं, हा दयनीय मंत्र आम्हाच दिला. ते धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या थोर विभूतींना या खांडेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये विनम्र अभिवादन करून खांडेश्वराला 1000 वेळा नतमस्तक होतो. आणि माझ्या व्याख्यानासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या रणरागिणी आणि मावळे शिलेदार बंधू आणि भगिनींना प्राध्यापक दीपक करपेचा हात जोडून नमस्कार. खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवजयंती उत्सव समिती, शिवराज्य संघटना यांच्या माध्यमातून तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये तुमचं आगमन होत आहे. आणि या आगमन प्रसंगी व्यासपीठावर विराजमान असणारे माननीय सुनीलजी जगदाळे साहेब, अध्यक्ष शिवजयंती उत्सव समिती, त्याचबरोबर श्रीमंत उन्मेष जाधव कार्याध्यक्ष, सन्माननीय श्रीमंत कृष्णा आंभोरे साहेब सचिव, हेमंत केदारी साहेब खजिनदार, श्रीमान घोरपडे सर सह आयुक्त सातारा आणि श्रीमान बाबासाहेब क्षीरसागर भिवंडी महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहेत, ते आजच्या तुमच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं मी आमच्या संगमनेरच्या पावन भूमीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे भारतामध्ये जन्माला आले हा फार मोठा चमत्कार, आणि त्यातल्या त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ते जन्माला आले हा त्याहूनही मोठा चमत्कार. मग हा महाराष्ट्र जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही गेला तर कोणत्याही देशामध्ये राष्ट्र म्हणून कोणत्याही प्रांताला संबोधलं जात नाही. फक्त माझ्या भारत देशामध्ये एकमेव असा हा प्रांत आहे की ज्याला राष्ट्र म्हणून संबोधलं जातं. तुम्ही भारतामध्ये भ्रमंती केली असेल, काही नवख्या लोकांबद्दल चर्चा केली असेल, पण ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस एखाद्याने मला विचारलं कहाँ से आए हुए आप, मी त्याला सांगतो मैं महाराष्ट्र से आया हूँ. त्यावेळेस समोरचा मला विचारतो आणि शेजारच्याला सांगतो हो छत्रपती शिवाजी महाराज का महाराष्ट्र वहां से आए हुए ये मेहमान. म्हणजे हा महाराष्ट्र कुणा आयऱ्या गैऱ्याचा महाराष्ट्र नाही आहे. अरे संन्यासाची पोरं म्हणून ज्याला हिणवलं त्यानेही माझी मराठीची बोलू कौतुकी अमृताचे पैसा जिंकिना असं सांगणाऱ्या ज्ञानदेवांचा हा महाराष्ट्र. आपल्या विज्ञानवादी प्रबोधनानं सहकार्याचा मंत्र देणाऱ्या जगद्गुरु तुकोबा रायांचा हा महाराष्ट्र. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा संदेश देणाऱ्या संत नामदेवांचा हा महाराष्ट्र. कांदा मुळा भाजी भाकरी अवघी मिठाई माझी, भाजीच्या देठातही देवत्वाचं रूप पाहणाऱ्या माझ्या चोख्या मेळ्याचा हा महाराष्ट्र आहे. आणि एका विटेवरती उभं राहून माझ्या महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या माझ्या पांडुरंगाचाही हाच महाराष्ट्र आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असं निक्षून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि लोकमान्य टिळकांचाही हाच महाराष्ट्र आहे. अरे मला 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावताय पण तुमचं राज्य राहील का असं सांगणाऱ्या थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा हा महाराष्ट्र आहे. जप आणि तुंतुना हातामध्ये घेऊन संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही जनजागृती करणारे शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन करून
त्यांचाही हाच महाराष्ट्र आहे. पुरोगामित्व कशाला म्हणायचं? आपली सख्खी बहीण होळकर कुटुंबामध्ये देऊन अस्पृश्यता झिडकारणाऱ्या राजश्री शाहू महाराजांचाही हाच महाराष्ट्र आहे. अरे जगेन तर देशासाठी आणि मरण तर देशासाठी असं सांगणाऱ्या वीर वस्ताद लवजी साळवेंचाही हाच महाराष्ट्र आहे. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हा मंत्र देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही हाच महाराष्ट्र आहे. आणि स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे खुले करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंचाही हाच तो महाराष्ट्र आहे. आणि अशा या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म व्हावा, या पाठीमागे 7 जन्माची पुण्य असली पाहिजे असा मानणारा मी वक्ता. अरे ज्याने दे माय धरणी ठाय करून या महाराष्ट्राची भूमी जिंकण्यासाठी 25 वर्ष आपली हयात घालवली, त्या औरंग्याला सुद्धा शेवटची चीर निद्रा देणारा हाच महाराष्ट्र आहे. आणि म्हणून आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. कोणाचा जन्म कुठे व्हावा हे प्रारब्धामध्ये लिहिलेलं असतं आणि ते प्रारब्ध आपल्याला लाभलंय. देवदेश धर्माच्या या मातीमध्ये आपला जन्म झालाय, त्यामुळं आपल्या हातून या मातीचं पान कधीही फिटू शकत नाही. म्हणून आपण स्वतःला भाग्यवान समजायचा. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेस आम्ही अभ्यासतो, आज जगामध्ये अनेक राजे महाराजे झालेत, अनेक जणांचे पुतळे उभे आहेत, पण सगळ्यात जास्त जर पुतळे जगामध्ये कोणत्या राजाचे उभे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जास्त पुतळे जगामध्ये आज उभे आहेत. लोकांचे मेल्यानंतर पुतळे उभे होतात. अनेक राजांचं निधन झालं, पुतळे उभे आहेत. पण जिवंतपणी कोणत्या राजाचं जर स्मारक उभं राहिलं असेल तिथे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या हयातीमध्ये पहिलं स्मारक उभं राहिलं. घटना होती 1677 मधलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली होती. त्याला आम्ही थोरली मसलत असं म्हणतो. म्हणजे दक्षिणेकडचे सगळे राजे रजवाडे एकत्र करायचे आणि एकजुटीने दिल्लीवरती आक्रमण करून औरंग्याला इराणमध्ये पिटाळून लावायचं, हुसकावून लावायचं. महाराजांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली होती म्हणून त्यांनी पहिल्यांदा कुतुबशहाची भेट घेतलेली. कुतुबशहाला आपलं अंकित केलं आणि महाराज निघाले श्रीशैलमला. श्रीशैलमला महाराज 10 दिवस त्यांचा मुक्काम होता. रोज सकाळी उठायचं, 12 ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे, शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं. आणि एके दिवशी महाराज कृष्णा नदीच्या घाटाच्या खाली उतरत असताना त्या घाटाला पायऱ्या नव्हत्या. महाराजांच्या लक्षात आलं की अरे या नदीच्या किनाऱ्यावरती जाताना उतरताना घसरगुंडी सारखा रस्ता आहे, या नदीला घाट जर बांधला तर मंदिराला किती शोभा येणार आहे. महाराजांनी लगेच बोलवले, लोकांना दौंडी पिटवायला लावली, किती खर्च येईल तेवढा मी द्यायला तयार आहे. आणि महाराजांच्या एका क्षणामध्ये त्या दौंडीनीची अनेक पात्रवट त्या श्रीशैलमला गोळा झाले, भराभरा कामाला लागले. महाराजांनी पैसा वगैरे देऊ केला आणि घाट सुंदर असा बांधून त्या श्रीशैलमला तयार झाला. आणि तयार झाल्यानंतर महाराज मनोमन संतुष्ट झाले. रोज सकाळी उठायचे. आता जायची वेळ आली. कुठं जायचंय? पुढे जायचं, तंजावरला वेंकोजी राजांची भेट घ्यायची, त्यांना आपलंच करायचं. म्हणून महाराजांनी श्रीशैलमचं दर्शन घ्यायला तिथं वाकले आणि बाहेर आले आणि त्या मंदिराचं निरीक्षण करायला लागले तर उत्तर बाजूचं त्यांना एक गोपुर दिसे असं झालं होतं. मंदिर अत्यंत सुबक, मंदिर अत्यंत सुंदर, 3 गोपुर, पण 4थं गोपुर मंदिराला नाही आहे. काय झाले असेल? का बरं? ते अपूर्ण काम असेल. मग ते आपण का पूर्ण करू नये? घाट बांधलाय आणि तेवढ्यात पुन्हा पात्रवटांना महाराजांनी बोलवलं. काय लागेल तेवढा पैसा घ्या, 4थं गोपुर बांधून तयार झालं पाहिजे. पात्रवटांनी सांगितलं इतकी धनलक्ष्मी लागेल. तेवढी लक्ष्मी महाराजांनी त्यांना देऊ केली आणि महाराज पुढच्या प्रवासाला निघाले. इकडे पात्रवट कामाला लागले. काही दिवसांनी ते 4थं गोपुर त्या ठिकाणी उभं राहिलं आणि पात्रवटांमध्ये चर्चा सुरू झाली. अरे कोण हा राजा? महाराष्ट्राचा एक राजा आंध्र प्रदेश मध्ये येतो, नाही त्याचा तो मतदारसंघ, नाही त्याच्या स्वराज्य
भूमी आणि या ठिकाणी येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करतोय, नदीला घाट बांधतोय, चौथं गोपुर उभारतोय आणि या राजाचं कौतुक काय? तर मग आपणही असं केलं पाहिजे, असा राजा मिळणं हे नशिबामध्ये लागतं. त्यांच्या चर्चा सुरू झाली, पात्रवटांनी वर्गणी काढली आणि वर्गणी काढून त्या चौथ्या गोपुरामध्ये शिवाजी महाराजांचं शिल्प त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आणि हे जगातील पहिलं जिवंत असणाऱ्या राजाचं पहिलं स्मारक माझ्या राजाचं श्रीशैलमच्या मंदिरामध्ये जिवंतपणे असणारं हे पहिलं स्मारक आहे. महाराज तिथून निघाले. तिथून निघाल्यानंतर महाराज व्यंकोजी राजांना वगैरे भेटले आणि जवळ असणारे एक बेलवडी नावाचं ठिकाण आहे. तिथं मल्ल्याबाई नावाची स्त्री राज्य कारभार करीत होती. तिला सावित्रीबाई देसाई नावाची पदवी होती आणि महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं सकुजी गायकवाडांना, प्रभू देसाई सकुजी गायकवाड हे महाराजांचे मेव्हणे आणि त्यांनी सांगितलं जा बेलवडीचा किल्ला छोटासा आहे, 1-2 दिवसामध्ये सकुजी गायकवाडांना आज्ञा केली आणि महाराजांनी त्याला पाठवलं आणि बेलवडीच्या किल्ल्यावरती हल्ला झाला. हल्ला केल्यानंतर आज किल्ला ताब्यात येईल, उद्या किल्ला ताब्यात येईल. एक गडीवाचा किल्ला होता, तो किल्लेदार मारला गेला. पण त्याची पत्नी जी मल्ल्याबाई होती त्या मल्ल्याबाईनं तो किल्ला 27 दिवस झुंजवला. 27 दिवस झुंजवल्यानंतर 28व्या दिवशी बेलवडीचा किल्ला पाडाव झाला. तसा सकुजी गायकवाडच्या मनामध्ये एक व्याभिचार निर्माण झाला आणि व्याभिचार निर्माण झाल्यावरती तिच्याबरोबर बेअंमल केला आणि तशीच ती सावित्रीबाई महाराजांकडे गेली आणि महाराजांना बोलती झाली, अरे तूच का तो शिवाजी राजा? श्री मराठ्यांच्या देवघरातील देवता असताना तुझ्या एका सरदाराने माझ्या पदराला हात घातला. काय तुझ्याकडे न्याय निवड आहे? बदअंमल करणे म्हणजे विनयभंग करणे. हे आपण शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने ती महाराजांकडे गेल्यानंतर आपलं तानुलं घेतल्यानंतर किल्ला मात्र ताब्यामध्ये आला होता. तो लवकर येत नव्हता पण इकडून तिकडून आला आणि त्या सावित्रीबाईला वाटलं की आता शिवाजी राजे मला काहीतरी शिक्षा करतील. 27 दिवस गडी लढवली आणि सावित्रीबाई केविलवाणी ती मल्ल्याबाई महाराजांना म्हणाली, राजा काय शिक्षा द्यायची असेल ती मला द्या पण माझ्या लेकराला शिक्षा देऊ नका. ते लेकरू पाहिलं महाराजांनी त्या मल्ल्याबाईला जवळ बोलवलं. लेकरू आपल्या मांडीवरती घेतला आणि त्या ठिकाणी एका चिटणीसाला सांगितलं एका वाटीमध्ये दही भात घेऊन ये आणि तो दही भात आणला आणि महाराजांनी त्या लेकराच्या तोंडामध्ये घातला आणि घातल्यावरती त्या मल्ल्याबाईला ते म्हणाले, अहो आई ताई तुम्ही आमच्या भगिनी झाला आणि आमच्या मांडीवर जे लेकरू आहे तो आमचा भाचा आता आहे. आणि लगेच आज्ञा सोडली, जे काय घेतलं असेल ते देऊन टाका, वरून वतन द्या आणि साडी चोळीसाठी अजून प्रांत द्या. त्या मल्ल्याबाईला त्या सावित्रीबाई देसाईला काही समजेनाचं झालं, अरे हा राजा कैसा आहे? ऐसा राजा कोणी नाही आहे. माझं राज्य जिंकलाय, स्वतः त्याने फौज झाडली पण ज्यावेळेस खरी हकीकत कळाली त्यावेळेस माझं राज्य मला परत देतोय. म्हणून त्या सावित्रीबाईनं कर्नाटक राज्यामध्ये धारवाड नावाचा जिल्हा आहे, यादवाड नावाचं गाव आहे, तिथं मारुतीचं मंदिर आहे. त्या मारुतीच्या मंदिरामध्ये तिने 3 दगडी शिल्प बांधून घेतलेली आहे. एक शिल्प आहे स्वतः शिवाजी राजा त्या बालकाला मांडीवर घेऊन दही भात खाऊ घालतात. माझ्या राजाचं जिवंतपणे दुसरं स्मारक उभं राहिलं ते धारवाड मधल्या यादवाड गावामध्ये. राजा महाराष्ट्राचा, कर्नाटक मध्ये फारशी जहागिरी नाही आहे, आंध्र तेलंगणामध्ये जहागिरी नाही आहे, पण दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा माझ्या राजाने तिथल्या लोकांच्या कल्याणकारी योजना राबवल्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. म्हणून लोक त्यांना देवता समान मानतात. ते आपण विसरलं नाही पाहिजे. काय शिवाजी महाराजांनी दिलं होतं मावळ्यांना? काही दिलेलं नव्हतं तरी आपला जीव द्यायला ते तयार होत असायचे. ज्यावेळेस पुण्यावरती मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला होता तिथली लोक परागंदा झाली होती आणि एका दौंडी सरची शिवाजी महाराज तिथं आल्यानंतर त्या मुरार जगदेवानं रोवलेली पहार, तुटकी फाटकीची चप्पल, कवड्याची माळ तुटलेली उपटून फेकून दिली. भलाई भोसल्यांचा निर्वंश झाला तरी बेहत्तर. ही शिकवण देणारी मा जिजाऊ साहेब होती. श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती. भलाई भोसल्यांचा वंश निर्वंश होऊ द्या आणि परागंदा झालेली लोक त्या ठिकाणी आली
आणि आल्यानंतर पुन्हा हिरवगार व्हायला लागलं. मुळामुठा नदीचा काठ सुजलाम सुफलाम व्हायला लागला आणि सुजलाम सुफलाम होताना तिथली पिकं बहरायला लागली. पिकं बहरता बहरता शेतकऱ्यांच्या हातामध्ये ती नांगर खुरपी खोरी होती ती बाजूला झाली आणि शिवाजी महाराजांनी अलगद त्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र दिली. स्वतःच वावर असेल शेत असेल ते तुला तर राखावं लागणार आहे स्वहायाची जाणीव करून दिली आणि त्यातून निर्माण झाली जगातली शेतकऱ्यांच्या हातामध्ये ढाली तलवारी ऐवजी खुरपणी याच्या ऐवजी ढाली तलवारी घेऊन शेतकऱ्यांचं पहिलं राज्य जगाच्या पाठीवरती निर्माण करणारा एकमेव राजा तो म्हणजे राजा शिवछत्रपती आहे. शेतकऱ्यांच्या जीवावरती क्रांती झाली. आतापर्यंत आम्हाला 3च क्रांती इतिहासामध्ये माहिती आहे. एक फ्रेंच राज्य क्रांती असेल, एक अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची क्रांती असेल आणि इंग्लंड मधली औद्योगिक क्रांती असेल. पण आमच्या शेतकऱ्यांच्या हातातली नांगर खुरपी बाजूला ठेवून शस्त्रास्त्र देऊन शेतकऱ्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण करणारी क्रांती जगाच्या पाठीवर जर कोणी निर्माण केली असेल ती राजा शिवछत्रपतींनी निर्माण केलेली आणि म्हणून लोकांना ते आपलीचे वाटत होते. आणि हे वाटत असताना प्रत्येक जण युद्धामध्ये सामोरं जात असताना मात्र महाराजांचे जे काही सवंगडी होते महाराज त्याला सांभाळायचे. स्वतः मोहिमेवरती आघाडीवरती असायचे. 8वा अफजल खान आला होता. साधं सुद्धा धूड नव्हतं. अनेक जण जायला तयार होते पण महाराज स्वतः त्याच्यासाठी सामोरे गेलेले लक्षात घ्या. शाहिस्ते खान आला. शाहिस्ते खानावरती हल्ला केला. महाराज स्वतः होते अग्रभागी. पन्हाळ्यामध्ये अडकले पण पन्हाळ्यातून बाहेर पडताना त्यांनी बाकीचे सवंगडी बाजूला ठेवले आणि निवडक धारकरी घेऊनच ते विशाळगडाकडे निघाले होते. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये हा राजा सगळ्यात अगोदर असायचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 14 वर्षाचं पोरग सुद्धा महाराजांसाठी जीवाला जीव द्यायला तयार व्हायचो. 14 वर्षाचं पोरग 8वा मदारी मेहत्तर. हा मदारी मेहत्तर ज्यावेळेस महाराजांनी आग्र्याला नेला होता. आग्र्याला कशाला नेला असेल 14 वर्षाचं पोरग कोणालाच काही माहित नाहीये. महाराजांनी बरोबर नेलं पण माहिती झालं ते आग्र्याला गेल्यावर हे पोरग कशाला महाराजांनी आणलं इथे. कारण मदारी मेहत्तर ज्यावेळेस त्या ठिकाणच्या बातम्या हिरोजी फर्जन जो होता तो गुप्तहेर खात्यातही काम करत असायचा आणि गुप्तहेर करता करता आग्र्यातल्या बातम्या काढायचं काम ते करायचा. आणि मदारी म्हणजे कोण? गारुड्याचा खेळ करणारा त्याला मदारी म्हणायचं आणि मेहत्तर म्हणजे सेवेकरी. म्हणजे महाराजांनी हे सेवेकरी पोरग नेलं होतं. आणि नेत असताना ज्यावेळेस औरंगजेबाच्या दरबारात काय झालं तर सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे. अपमान झाला. महाराजांना नजर कैदेमध्ये ठेवला. महाराजांना फिदाई हुसेन खानाच्या त्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी मारण्याचाही कट टाकला गेला किंवा काबूलच्या मोहिमेवर पाठवायचं आणि तिकडंच महाराजांना मारायचं हाही कट टाकला गेला होता. पण इकडं हिरोजी फर्जन आणि मदारी मेहत्तर आग्र्याच्या चौकात जायचे. हिरोजी फर्जन हा गारुड्याचा खेळ करायचा आणि गारुड्याचा खेळ करत करत हिरोजी मात्र मागे फिरायचा आणि कान लावून ऐकायचा. आणि एके दिवशी झालं बातमी फुटली की महाराजांना ठार मारण्याचा विचार औरंगजेबाने आखलेला आहे आणि बातमी हिरोजी आणि मदारीने महाराजांना सांगितली आणि त्या क्षणी महाराजांनी आजारी पडण्याचं सोंग घेतलेला. सांगणारे हे 2 जण होते. मग हा मदारी मेहत्तर ज्यावेळेस महाराज सुटून आले महाराजांची पाय चेपायला हा बसायचा. हिरोजीने महाराजांचं सोंग घेतलं आणि त्या ठिकाणून महाराजांना फौलाद खानाच्या वेड्यातून बाहेर पडता आलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी हे बाहेर पडले. पण इकडं आल्यानंतर या मदारी मेहत्तरचं हिरोजी फर्जनचं काय झालं आम्हाला माहिती आहे का? काही झालं नाही. 14 वर्षाचा पोरगा आहे. उर्दू भाषा जाणायचं आणि त्या उर्दू भाषा त्या आग्र्यामध्ये बोलली जायची म्हणून ते पोरग बरोबर नेलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराज आले 1666ला राजगडावरती आले. राजगडावरती आल्यानंतर पुरंदरला वेढा पडलेला होता मिर्झा राजा जयसिंगाचा. त्यामुळे राजधानी धोक्यामध्ये येईल आणि महाराजांनी त्या क्षणी निर्णय घेतला राजगड सोडायचा आणि आपली दुसरी राजधानी निर्माण केली किल्ले रायगडावर. 6 जून 1674 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा चालू आहे. 5 दिवस मात्र तो सोहळा धूमधुमाक्यात चालू होता आणि 6 जून एकमेव असा दिवस होता की त्या दिवशी आकाशामध्ये चंद्र आणि तारका लख चमकत होत्या. कारण 7 जूनला कोकणामध्ये पावसाचं आगमन होतं. वातावरण ढगाळ होतं. पण माझ्या राजाचंही कौतुक करायला एकमेव दिवस असा होता की त्या दिवशी चंद्र आणि तारका सुद्धा तो सोहळा पाहण्यासाठी लखलखत होत्या. आणि इकडं मदारी मात्र 14 वर्षाचं पोरग 1666ला गेलेलं 8 वर्षांनी परत आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये.
आणि आल्यानंतर रायगडाकडे महाराज गेलेले हे त्याला कळलं, त्याची पावलं रायगडाकडे चालायला लागली. रायगडाच्या पायथ्याला गेल्यावर त्याला समजलं की माझ्या राजाचा राज्याभिषेक सोहळा चालू होतोय, म्हणून त्याची पावलं रायगडाच्या पायथ्यापासून चालू लागली. वर जाऊन पाहतोय त्या गागाभट्ट शेजारी बसलेले होते. आऊसाहेब थकलेल्या होत्या, मान लटलटत होती आणि अशा अवस्थेमध्ये तिथं जयघोष चाललेला होता. सगळा दरबार 20,000चे सगळे लोक, हेनरी ऑक्सिडेंट सह इंग्रज अधिकारी सगळे तिथे उभे होते. आणि हे पाहत असताना मदारीने पाहिलं की किती मी भाग्यवान, माझ्या राजाच्या राज्याभिषेक समय मी या ठिकाणी उपस्थित राहावं. म्हणून तो एका कोपऱ्यामध्ये आपल्या गळ्यामध्ये असणारी हिरवी कपडी होती ती धरून असा बसला होता. आणि बसता बसता महाराजांचं अचानक लक्ष गेलं. छात्र ताम्र अशी ढवळत होती वरती आणि त्याच वेळेस लक्ष गेल्यावरती महाराजांनी एका सेवेकऱ्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, त्या तिथं तो कोपऱ्यामध्ये उभा आहे ना, त्याच्याकडे जा, ते हिरवे कपडे घातलेले आहे त्याने, आणि त्याला विचार तू मदारी आहे का. आणि तो जर म्हणाला ना मी मदारी आहे, त्याला घेऊन इकडे. तो सेवेकरी गेला, त्याला विचारलं आपका नाम क्या है. मदारी है. तो मला जी हाँ मेरा नाम मदारी है. आणि मदारी म्हटल्यावर चलो आपको राजाजीने बुलवाया. मदारी जरा थरथर कापायला लागला, अरे मी आत्ताच ना आलोय आणि आल्याबरोबर मला महाराजांनी कशाला बोलवलं असेल. एवढा दरबार भरलेला आहे, हेनरी ऑक्सिडेंट वगैरे इंग्रज अधिकारी सगळे आलेले होते, तिथं कुणी नजराने दिलेल्या होत्या, भेटवस्तू दिलेल्या होत्या. आणि तसा मदारीला घेऊन तो सेवेकरी जवळ आला. सेवेकरी जसा तसा त्याला घेऊन येत होता. मदारी सिंहासनाच्या समोर उभा राहिला आणि उभा राहिल्यावरती महाराज सिंहासनावरून उठले आणि 5 पायऱ्या उतरून मदारीची गळा भेट घेण्यासाठी खाली आले. आणि मदारीची गळा भेट घेतली. सगळा दरबार अचंबित झाला. कोण हा युवक, उद्वेगी, कदाकी, जाट, राजपूत, बुंदेल, कोण हा युवक. त्याच्यासाठी आतापर्यंत गरिष्ठ नजरा माना या सिंहासनासमोर वाकल्या होत्या, झुकल्या होत्या. पण या मुलासाठी मात्र राजे 5 पायऱ्या उतरून त्या मुलाची गळा भेट घेत आहेत. कोण हा युवक. सगळा दरबार अचंबित झाला. महाराजांनी गळा भेट घेतली आणि महाराजांनी मदारी विचारलं, मदारी बेटा देखा है तूने, सबने मेरे लिए क्या क्या चीजें लाए. वो हेनरी ऑक्सिडेंट ने मुझे एक खुर्ची लाई है, रत्नजड़ित अंगूठी लाई है, तुमने क्या लाया है मेरे लिए. मदारी म्हणाला, महाराज मैंने आपके लिए कुछ भी नहीं लाया है. अरे कुछ भी नहीं लाया है. अरे लाया है महाराज, मैंने एक चीज आपके लिए लाया है. अरे बताओ मदारी क्या लाया है. मदारीने त्या हिरव्या झोळीतून एक शिवलिंगाचं स्फटिकाचं शिवलिंग होतं, ते शिवलिंग काढलं आणि महाराजांच्या हातावर दिलं. आणि महाराजांना म्हणाला, महाराज आप आगरा में थे ना, आपकी नित्य पूजा करने वाली शिव की पिंड आप भूल कर आए थे. ये शिव की पिंड मैं शिवजी को देने आया हूँ, शिवजी को देने आया हूँ. ते शिवलिंग महाराजांनी हातावर घेतलं, कपाळाला लावलं, जगदंब फुटफुटले आणि मदारीची गळा भेट घेतली. आणि महाराज सिंहासनाकडे निघाल्याबरोबर एका सेवेकरीने आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेबा मदारी आलेला आहे. तसे आऊसाहेब म्हणजे 12 दिवसांनी त्याचं निधन झालेलं आहे. आणि त्यामुळे आऊसाहेब थकल्या होत्या, मान लटलटत होती. आणि त्याही अवस्थेमध्ये त्यांनी मदारीला हाका मारली, मदारी बेटा इधर आओ. असा मदारी आला जवळ, आऊसाहेबांना मुद्रा केला, त्यांना नतमस्तक झाला, पायाला स्पर्श केला. आणि आऊसाहेब त्यांना म्हणाल्या, मदारी ये सब तू देख रहा है ना, ये तेरे वजह से देख हो रहा है. मेरा राजा सिंहासनाधीश्वर बनने जा रहा है, मेरा राजा छत्रपति बनने जा रहा है. ये तेरे वजह से. बोल बेटा, मैं आज बहुत ही खुश हूँ, जो लगता है वो मांगो बेटा. मदारी म्हणाला, आऊसाहेबा मुझे कुछ नहीं चाहिए, मुझे कुछ नहीं चाहिए. अरे मांगना ही पडेगा, कारण जिजाऊ खूप हट्टी. लक्षात घ्या, प्रत्येक स्त्रीने जिजाऊचं जर चरित्र वाचलं ना, तर त्या जिजाऊने आपल्या हट्टीपणातून हा राजा घडवलेला आहे. एक डोळ्यासमोर आणा, एकुलते एक शेंडे फळे. लक्षात घ्या, शिवाजी महाराज एकुलते एक शेंडे फळ आहे. आणि त्या शेंडे फळाला जिजाऊ सांगते, जा अफजल खानाला भेट. मृत्यू दोघांपैकी कोणाचा तरी हात गळत होता. एक तर अफजल खान मारला जाणार होता किंवा एक शिवाजी महाराजांचा मृत्यू होणार. मृत्यूच्या दाढेत लोटलेला आहे आईनं. हे तुम्हाला मुद्दाम मी सांगतो, कारण जिजाऊ इतकी हट्टी होती ना, आईच्या आशीर्वादामध्ये ती ताकद होती. कारण जिजाऊंनी सांगितलं होतं, जा यशस्वी भव, संभाजीचा उष्ण फेडा आणि पितृऋणातून मुक्त व्हा. कारण त्या अफजल खानाने शहाजी राजांच्या हातापायामध्ये बेड्या ठोकून त्या मुस्तफा खानाने त्यांनी विजापूरमध्ये मिरवलं होतं. आणि संभाजी राजांना कपट नीतीने याच अफजल खानाने कनकगिरीच्या बेड्यात मारलं होतं. म्हणजे संभाजीचा उष्ण फेडा. आणि एकुलते एक शेंडे फळ आहे. जर जिजाऊने विचार केला असता, अफजल खान तुला मारायला आला, पोलादी पार हाताने वाकवतोय, अरे तू गेल्यानंतर स्वराज्याचं काय होणार.
आणि माझ्या चितेला अग्नी कोण देईल, माझ्या तोंडात पाणी कोण घालेल, आत्ताची जिजाऊ बोलली असते हे की नाही. पण जिजाऊ काय म्हणते, जा भेटते अफजल खानाला. आणि जिजाऊ इतकी हट्टी आहे, तशी ती मदारीला म्हणाली, नाही तुझ्या मागणं नाही पडेगा बेटा. मदारीने विचार केला की जिजाऊन पुढे आता काहीतरी मागावं लागेल. आणि त्याच क्षणी माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला, जर करपे सर तुम्ही मदारीच्या जागी असता तर काय मागितलं असतं. तर मी मागितलं असतं, अहो साहेबा देना ही है तो इतना ही दीजिए, रमेश भाऊ आले, संगमनेर की विधानसभे की उमेदवारी मुझे दीजिए. हे जिजाऊंना मी मागितलं असतं. इतके आम्ही आज लाचार झालोय वडापावासाठी. पण मदारीने काय मागावा, आओ साहिबा देना ही है तो इतना ही दीजिए, मेरे राजा जी सिंहासन तक जिस चद्दर से चले जाते हैं वो चद्दर बिछाने की इजाजत इन दोनों हाथों को दीजिए. काय मागावं मदारीनं, माझा राजा ज्या सिंहासनावरती ज्या चादरीवरून चालत जातोय ती चादर टाकायचं भाग्य माझ्या या दोन्ही हातांना द्या. आऊसाहेब म्हणजे माझ्या राजाच्या समोर मी सदैव राहील. आजही हे मेहतर परिवारातले जे कोणी वंशज असतील आजही चादर टाकण्याचं काम ते करतात. आणि आजही जे शिवलिंग आहे ते उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिरामध्ये ते स्फटिकाचं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळेल की जे मदारी मेहतरनी जपून आणलेलं होतं. नाही तर आजचं 14 वर्षाचं पोरग 8वीला शिकतंय. एका कॅडबेरीवरती विकलं जातं. कॅडबेरी दिल्यानंतर आई वडिलांची रात्री झालेली भांडणं ते सकाळी येऊन लगेच सांगतंय कॅडबेरीवरती. पण मदारी फुटला नाही 14 वर्षाचं पोरगा असून सुद्धा. म्हणजे ही एकनिष्ठता त्या काळामध्ये होती आणि ही माणसं होती म्हणून स्वराज्य निर्माण झालं. अफजल खान मारला, खऱ्या अर्थाने अफजल खान मारल्यामुळं मराठ्यांमध्ये स्वत्वाची भावना निर्माण झाली. आपण बलाढ्य शक्तीला हरवू शकतो ही जाणीव ज्या वेळेस झाली त्यामुळं पुढच्या मोहिमा यशस्वी होत गेल्या. आणि अफजल खान मारल्यामुळं शिवाजी महाराज अखंड भारताला कळाले. कारण या अफजल खानानं औरंगजेबाला सुद्धा पकडलं होतं, मारायचाच बाकी राहिला होता. पण खान महम्मदाने त्याला सोडलं आणि औरंगजेब निसटला. आणि ही बातमी अफजल खान मारल्याची औरंगजेबाला कळाली. आणि औरंगजेबाला कळाली म्हणजे सगळ्या भारताला कळाली. आणि औरंगजेबाच्या वाढदिवसाची बातमी त्यावेळेस महाराजांनी खिल्लत उडवून दिली आणि भर दरबारामध्ये औरंगजेबाचा अपमान झाला. आणि अपमानाची बातमी ती इराण इराकीकडून आलेले जे बादशाह होते त्यांना समजली आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी जगाला समजले. या दोन घटना इतिहासामध्ये खूप महत्त्वाच्या. शिवाजी महाराजांपासून अनेक जणांनी प्रेरणा घेतली. तुम्ही नाव ऐकलं असेल, ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये एक ओम नावाचा राजा राज्य करत होता. ओम म्हणजे त्या ठिकाणी आता आसामची राजधानी गुवाहाटी आहे की नाही. गुवाहाटी तुम्हाला सगळ्यांना माहीत झालं असेल आहे की काय झाडी काय डोंगर काय काय आहे ते बरंच ते गुवाहाटी. आता गुवाहाटी म्हणजे काय, गुहा म्हणजे सुपारी आणि हाट म्हणजे बाजार. सुपारीचा बाजार जिथं भरतो ती गुवाहाटी. आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये ओहम नावाच्या राजाचं राज्य होतं. आणि मुघलांनी प्रचंड फौज घेऊन जवळपास 40,000ची फौज घेऊन त्या ओहम राजाचं राज्य जिंकण्यासाठी आक्रमण केलं होतं. आणि त्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये चकमक उडाली होती. तो छोटंसं राज्य किती वेळ लागणार जिंकायला. ओहम राजा मात्र आपल्या राजवाड्यात बसून होता. पण त्याचा सेनापती लढत होता. लढता 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 त्याने त्या मुघल सैन्याचा सपाटून पराभव केला. मुघली फौज पळायला लागली ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातून. आणि त्या ठिकाणी त्या ओम राजाचा विजय झाला. तसा तो सेनापती ओम राजाकडे आला आणि ओम राजा सांगितलं की राजन आपला विजय झाला, आपली फतेह झाली, मुघलांची सेना उधळली गेली. त्या ओम राजाला विश्वासच वाटेना. तो आपल्या सेनापतीला विचारतोय, अरे हे तू कसं शक्य केलंय. त्याने सांगितलं, मी महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला म्हणून मी मुघलांना पराभूत करतो. हे जर आसामचा राजा शिवाजी महाराजांना आदर्श मानतो आणि त्याच्या जोरावरती मुघलांना तो पराभूत करतो तर शिवाजी महाराजांचं कार्य किती मोठं आहे. नुसतं शिवाजी महाराज आम्ही समजावून घेतलेत, पुस्तकातून समजावून घेतलेत. अफजल खानाचं पोट फाडलं, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, आग्र्यावरून पळून आले वगैरे वगैरे काय असेल या इथपर्यंतच आमचा इतिहास आम्ही मर्यादित ठेवलेला आहे. खरं तर शिवाजी महाराज एक अर्थशास्त्रज्ञ आहे, लक्षात घ्या. कारण ज्या वेळेस आपल्या कोकण किनारपट्टीवरचं मीठ हे विकलं जायचं
आणि त्याच वेळेस भारत देशातलं म्हणजे गोवा वगैरे तिकडे पोर्तुगीजांची राजवट होती, त्या ठिकाणचं मीठ ज्यावेळेस आपल्याकडे महाराष्ट्रात यायचं, कोकण किनारपट्टीवरती यायचं, स्वराज्यात यायचं, आपल्या मिठापेक्षा त्यांचं मीठ स्वस्त होतं आणि ते स्वस्त असल्यामुळं आपली लोक ती मीठ घ्यायची आणि परिणामी आपली मिठागारं बंद पडली होती. आणि त्यासाठी कोकण किनारपट्टीवरती कोळी आंध्री माणसं महाराजांकडे आली आणि महाराजांना सांगितलं, महाराज भारदेशी मीठ आपल्या स्वराज्यात येतं, ते स्वस्त असल्यामुळं आपली मिठागर बंद पडली, उद्योग धंदे बंद पडले, लोकांना काम धंदा राहिला नाही. महाराजांनी लगेच विचार केला आणि कुडाळ घाटावरती आनंद नरहर नावाच्या सुभेदाराला खरमरीत पत्र लिहिलं की कुडाळ घाटी यायची जबर जकात बसवा, जेणेकरून फिरंग्यांचं नमक काय होईल, महाग होईल. आणि महाग झाल्यामुळं ते कोणी घेणार नाही आणि झालं तसंच जकात वाढवली गेली. आता ते ट्रम्पने केलंय ते आहे की नाही, 25% काय किती, हे उदाहरण समजून घेतलं पाहिजे आपण. हे सगळं महाराजांच्या याच्यामध्ये का त्याने ती टेरिफ वाढवली असेल, तिथले उद्योगधंदे बंद पडायला लागले, ते लक्षात घ्या. म्हणून आपल्या वस्तू महाग झाल्या तर अमेरिकन लोक घेणार नाही आणि त्यांचा उद्योग वाचेल. हे आपण त्यातलं मूळ मर्म लक्षात घेतलं पाहिजे. तसं गोव्यातलं ते मीठ यायचं, ते मीठ स्वराज्यात आल्या महाग झालं आणि महाग झाल्यावर त्याला गिऱ्हाईक मिळेल असं झालं आणि स्वराज्यातले उद्योगधंदे त्यावेळेस वाचले गेले आणि पुन्हा कोळी आंध्री लोकांचे मिठागारावरचे कामधंदे सुरू झाले. याला म्हणायचं अर्थशास्त्राचं नियोजन. म्हणून महाराज अर्थशास्त्रज्ञ, महाराज वास्तुशास्त्रज्ञ. किती वर्षाचं आयुष्य महाराजांना लाभलेलं आहे? फक्त 50 वर्षाचं. आणि 16 वर्ष सोडली पहिली तर 16 वर्षानंतर 34 वर्षात महाराजांनी स्वराज्याची घडी बसवलेली आहे. महाराजांचं स्वराज्य फार मोठं नाही आहे, लक्षात घ्या. हवाई अंतर जर पाहिलं तर 280 किलोमीटर उत्तर दक्षिण हवाई म्हणजे विमान मार्ग आहे आणि रुंदी फक्त 80 किलोमीटर आहे. म्हणजे हा सह्याद्री जसा पसरला आहे, फक्त 8 जिल्ह्यांचं स्वराज्य महाराजांचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या 8 जिल्ह्यांच्या स्वराज्यामध्ये एक राष्ट्रपुरुष जगाला एक वेगळी दिशा दाखवून जातोय, हे आपण अभ्यास करताना नमूद केलं पाहिजे. आणि त्याचमुळं महाराजांनी एक वास्तुशास्त्रज्ञ म्हणून या सह्याद्रीच्या गिरीशिखरांवरती 360 किल्ल्यांच्या माध्यमातून स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. त्यापैकी 110 किल्ले महाराजांनी स्वतः बांधले. आम्हाला 9 इंचाची भिंत बांधता येत नाही. आणि यांची सगळ्या भिंतीची लांबी जर पाहिली तर चीनची भिंत तयार होते. काय वास्तुशास्त्रज्ञाचा अफाट नमुना आहे. कधी राजगडला गेलात का तुम्ही? राजगड, हा ज्याने राजगड पाहिला ना त्याने कोणतेच किल्ले पाहिजे नाही. राजगड आयुष्यामध्ये करा, कारण राजगडाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास हा निर्माण झालेला आहे. सगळ्या मोहिमांचा साक्षीदार राजगड किल्ला आहे. आणि राजगडावरती स्वच्छ वातावरण ज्यावेळेस असेल ना, त्यावेळेस राजगडाच्या बालेकिल्ल्यावरती जायचं. 24 किल्ल्यांचं दर्शन होतं. 24 किल्ल्यांचं. इकडं रायगड दिसतोय, तोरणा दिसतोय, लिंगाणा दिसतोय, प्रतापगड दिसतोय, पूर्वेला पुरंदर दिसतोय, या बाजूला सिंहगड दिसतोय, इकडं लोहगड, विसापूर, राजमाची, पुरीगड वगैरे सगळं, तुंग, तिकोणा, सगळे किल्ले 24 किल्ले दिसतात. महाराजांचं दिवसभर राजगडावर दिसायचं. आणि किल्ला जाताय का, धोका झालेला आहे त्या किल्ल्याला कसं समजायचं? इंटरनेट सेवा काय होती? आमच्याकडे मोबाईल आहे, तर त्या महाराजांची इंटरनेट सेवा म्हणजे काय? गवताच्या गणी पेटवल्या जायच्या, सायंकाळ ठेवले, लाल दिसायला लागलं की किल्ला जागताय. आता संदेश प्रत्येक गडावरून जायचा. आणि एखाद्या वेळेस जर काही जर चांगलं शकून घडत असेल, उदाहरणार्थ कोंढाणा किल्ला महाराजांनी तानाजी मालुसरेने जिंकून दिला, त्यावेळेस महाराजांना विजयाची बातमी द्यायची असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी मालुसरेंनी वगैरे शेजाररामांनी गवताची गणी पेटवली आणि गवताच्या गणीचा पांढरा धूर म्हणजे विजयाची निशाणी असेल. आणि काळा धूर जर निघाला तर किल्ला संकटामध्ये. पांढरा धूर विजयाची निशाणी आणि काळा धूर संकटाची निशाणी असेल. मग त्या काळामध्ये काळा धूर कोणत्या लाकडातून निघेल, पांढरा धूर कशातून निघेल? टेक्नॉलॉजी महाराजांची असेल त्या काळामध्ये. महाराज शास्त्रज्ञ, महाराज पर्यावरण शास्त्रज्ञ आहे. त्याच्या आज्ञापत्रात उल्लेख आहे महाराजांच्या. झाड, आरमार, ढोल, या झाडाची झालेली झाडे तोडा, ज्याची असेल त्याला विचार तोडा, आंबा, फणस वगैरे ही झाडं त्यांनी लावलेली किल्ल्यांवरती. दुसरी झाडं लावलेली ज्याच्यापासून उत्पादन मिळेल ना, ती झाडं महाराजांनी किल्ल्यावरती लावली त्यावेळेस. आणि लेकुरा समाज जगवलेली त्या कापाय द्यावा महाराज सांगतात. म्हणजे पर्यावरणाचा संदेश त्या
त्यावेळेस आम्हाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. महाराजांचे जनक आहे. महाराजांनी त्यावेळेस सांगितलं होतं या भूमीला जर धोका असेल तर तो फक्त महाराजांनी असू शकतो. हे कसा आपल्याला दाखवून दिलेले लक्षात घ्या. म्हणून महाराजांनी अगदी मुंबईपासून म्हणजे ठाणेपासून सिंधुदुर्गापर्यंत ते काही शत्रूच्या ताब्यामध्ये गडकोट होते, त्याच्या नाकावरती चंद्रदुर्ग तिथून बांधले. मग दर्याच्या समोर उदमदुर्ग आहे, बुंदेरीच्या समोर खांदेरी आहे, इकडे सिंधुदुर्ग आहे गोव्याकडून येणार अटकाव करण्यासाठी, म्हणजे सुवर्णदुर्ग आहे. जलदुर्गांची रांग महाराजांनी त्या काळामध्ये तयार केली होती आणि आपल्या भूमीचं प्रदेशात रक्षण महाराजांनी केलं होतं. आता महाराज 400 किलोमीटर होती, लढाऊ जहाज होती त्या ठिकाणी. आणि अशा पद्धतीनं महाराजांचं नियोजन खूप होतं. मी खूप बोलणार आहे, उद्या पुन्हा बोलेल. या ठिकाणी आपल्याला पेंगिरीकडे बघायचं आहे आणि पेंगिरीचा इतिहास समजावून घेणं फार महत्वाचं आहे. कारण मी नेहमी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा सूर्याचा पहिला किरण जर कोठी पाहिला असेल तर तो पेंगिरीवर पाहिला. सगळ्याला वाटलं असेल माझ्या बोलण्याचं. पण शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे. स्वराज्याचा किरण पेंगिरीवरून कसा पाहिला महाराजांनी? हा आपल्याला प्रश्न पडतो. पण मी बऱ्याच वेळा शिवनेरीवरती जातो आणि शिवनेरीवरती गेल्यावरती त्या ठिकाणी लोकांना मी पहिल्यांदा प्रश्न विचारतो की बाबा तुम्ही शिवनेरीवर का? ते सांगतात शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून आम्ही शिवनेरीवर गेलो. म्हणजे शिवनेरी तर महाराजांचं नातं काय माहित आहे का? काय जन्म झाला या ठिकाणी. म्हणजे शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नाही. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शिवनेरी किल्ला नाही. फक्त शिवाजी महाराजांना सहभाग 3 वर्ष शिवनेरी किल्ल्यात म्हणजे तिथे रांगायला लागले. कारण त्यांचा जन्म 1620 ला फाल्गुन हा शालिवाहन शके 1551 ला रात्री 8 वाजता शिवाजी महाराजांचा जन्म तर शिवनेरी किल्ल्यावरती झाला. हे सगळं आपल्याला माहित आहे. हे सगळं आपल्याला माहित आहे. पण तिथे ते रांगायला लागले, भिंतीला धरून चालायला लागले, भिंतीचा एखादा मातीचा पोपडा काढायचा तोंडात घालायला लागले. इथपर्यंत शिवनेरीचं महाराजांचं नातं आहे. मग शिवनेरी का नाही आला? महाराजांना 2 सण होते. एक जंजिरा त्यांना स्वराज्यात जिंकता आला नाही आणि दुसरा मात्र त्यांची स्वतःची जन्मभूमी सुद्धा स्वराज्यात घेता आली नाही. 2दा प्रयत्न केला पण तो काही जिंकता आला नाही. पण इकडं मात्र स्वराज्याचा पहिला किरण पाहिला तो पेमगिरीच्या शहागड उर्फ भीमगडावरून पाहिलेला. त्या ठिकाणचा इतिहास आम्हाला काय सांगतो की ज्या वेळेस मुघल बादशाह जहांगीर या मुघल बादशाह जहांगीराने इसवी सन 1608 ते 1615 अशा 8 वर्षाच्या काळामध्ये निजामशाही बुडवण्यासाठी येन प्रकारे प्रयत्न केले होते. पण वाचवण्याचं धारिष्ट दाखवलं होतं त्यानंतर शहाजी राजांनी दाखवलेलं होतं आणि ती मात्र निजामशाही त्या जहांगीर बादशाला कधी जिंकू दिली नव्हती. पण भातवडीला लढाई झाली, 2 शाया एकत्र आल्या, दिवसामागून दिवस सरले गेले. चालू होतं 1625 आणि 1625 ला तिकडून जहांगीर बादशाहच्या फौजा आणि इकडून आदिल शहाच्या फौजा या एकत्र आल्या आणि एकत्र आल्यानंतर निजामशाहीवरती तुटून पडल्या. पण शहाजी राजाने आपली कल्पक बुद्धी वापरली गेली आणि कल्पक बुद्धीच्या माध्यमातून नगरजवळ असणारा भातवडी नावाचा एक तलाव होता. त्या तलावाच्या खाली डेरे पडले होते आणि डेरे पडलेले असताना आदिलशाही फौज मात्र 20,000ची होती आणि मुघलांची फौज 80,000ची होती. 1 लाखाची फौज त्या ठिकाणी पसरलेली होती. कारण पाणी साठा भरपूर होता, सीना नदीला पाणी होतं. त्यामुळं मात्र या ठिकाणी मात्र शरीफजी राजे भोसले शहाजी राजांना म्हणायचे की दादा तुम्ही असं काय करता? उद्या 1 लाखाच्या फौजेतील घोड्यांनी वगैरे जर पाणी पिलं तर आपल्याला पाणी प्यायला सुद्धा राहणार नाही. पण शहाजी राजांची बुद्धी मात्र वेगळी चालत होती आणि एके रात्री मात्र ही सगळी सामसूम झालेली असताना अन्नधान्य वगैरे सगळं जमा झालेलं असताना शहाजी राजांनी रात्रीतून पहारीनं काही सैन्याच्या तुकडीला बरोबर घेतलं आणि भातोडीचा तलाव फोडला आणि तलावाच्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर जे काही अन्न धान्य वगैरे दाणा गोटा होता सगळा वाहून गेला. सैन्याला सुद्धा काही खायला शिल्लक ठेवलं नाही. सैन्य हतबल झालं, अनेक जण बुडून गेले आणि दोन्ही शाही फौजा उधळल्या गेल्या आणि त्या ठिकाणी निजामशाही शहाजी राजांनी वाचवली. निजामशाही वाचली, मुघल फौज उधळली गेली, आदिलशाही फौज उधळली गेली.
आणि शहाजी राजांचं प्रस्थ वाढीस लागलं. आणि त्यावेळेस शहाजी राजांचं प्रस्थ वाढीस लागलं. निजामशाहीचा जो वजीर होता, ज्याच्या माध्यमातून राज्यकारभार पाहिला जायचा, त्याचं नाव होतं मलिक अंबर. आणि इकडं मुघलांचा जो काही बादशाह होता त्याचं नाव होतं जहांगीर. आणि इकडं आदिलशहाचा जो प्रमुख होता तो होता इब्राहिम आदिलशाह. पाहिलं गेलं मलिक अंबरला ते वर्चस्व सहन होईना. वारंवार शहाजी राजांचा निजामशाहीत अपमान व्हायला लागला. की शहाजी राजे आपल्यापेक्षा आता वरचढ होत आहे हे समजल्याबरोबर त्यांचा अपमान व्हायला लागला. शहाजी राजांनी विचार केला आपण इथं राहून काही उपयोग नाही. शहाजी राजांनी 1626ला निजामशाही सोडली आणि तडक आदिलशाहीमध्ये रुजू झाले. आदिलशाहीमध्ये रुजू झाल्यानंतर जो काही त्यांना प्रांत निजामशहाने त्यावेळेस दिला होता सुपा आणि पुणा, हा प्रांत त्यांच्याकडेच ठेवला. आणि ते त्या ठिकाणचा कारभार पाहत असताना 1626च्या अखेरीला मात्र दक्षिणेकडचं राजकारण मात्र बदलत होतं. इब्राहिम आदिलशहाचं निधन झालं 1627च्या सुरुवातीला. इकडं जहांगीर बादशाह त्याचं निधन झालं आणि मलिक अंबरचं सुद्धा निधन झालं. आणि इकडं फतेह खान मात्र निजामशहाचा वजीर बनला. तिकडं जहांगीराचा मुघल सत्तेचा प्रमुख बनला शहाजहान बादशाह. आणि शहाजहान बादशाह बनल्यावर इकडं मोहम्मद आदिलशाह हा प्रमुख आदिलशाहीचा बनला. आणि फतेह खानाचं शहाजी राजांचं बरं असावं असं वाटतं. आणि 1627ला पुन्हा शहाजी राजांनी आदिलशाही सोडली आणि निजामशाहीमध्ये दाखल झालं. निजामशाहीमध्ये दाखल होत असताना त्या ठिकाणी फतेह खानाचा व्यसनाधीनता वाढीस लागली. सैन्यामध्ये अन्नाधुंदी पसरली, खानाखुनी व्हायला लागली. आणि नाच मौज मस्तीमध्ये हा फतेह खान रंगेलपणाने वागायला लागला. त्यामुळे निजामशाही मात्र डोलारा कोसळता की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्यातच एक बातमी अशी घडली, एक घटना अशी घडली की दौलताबादला हुसेन निजामशहाला कुर्निसात करण्यासाठी लखुजी जाधवराव आणि त्यांची 4 मुलं त्या दौलताबादच्या दरबारामध्ये जात असताना त्यांच्यावरती अचानक तलवारीचा घाला पडला आणि जिजाऊंचे 4 भाऊ आणि वडील लखुजी जाधवराव मारले गेले. आणि मारले गेल्यामुळं त्या ठिकाणी दिनांक होता 25 जुलै 1629ची ही घटना आहे. आणि ही घटना घडल्यानंतर आता आपण निजामशाहीमध्ये सुरक्षित नाहीये. आपले 4 मेवणे मारले गेले, आपले सासरे मारले गेले, उद्या आपल्यावरती सुद्धा घाला पडू शकतो. आणि हा विचार शहाजीराजांनी केला. आणि शहाजीराजांनी हा विचार केल्यानंतर ते तडक कुठे गेले, पुणा आणि सुपा प्रांतामध्ये गेले आणि आपला जहागिरीचा कारभार स्वतंत्रपणे पाहू लागले. कारण तिकडे शहाजहान बादशाह आता जोरात तयारी करत होता, इकडे आदिलशहाची तयारी चाललेली होती. दोघांमध्ये युद्ध जर झालं तर आपलं एखादं हिंदवी स्वराज्याची संकल्पना कुठेतरी सुरू होईल. ही जेमतेम 2-3 महिन्याची कल्पना शहाजी राजांच्या लक्षामध्ये आली. आणि पुन्हा सुपा हे जिथून ते कारभार पाहू लागले. आणि त्याच दरम्यान काय झालं की या एका बाजूला मुराद जगदेवानं मात्र आदिलशाहीचा जो सरदार होता त्याने पुण्यावरती गाढवाचा नांगर 1629ला फिरवला. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आपण मात्र सुरक्षित राहणार नाही. आणि तिथून शहाजीराजे निघाले, ते थेट मुघलांकडे गेले. आणि मुघलांकडे गेल्यानंतर जिजाऊ गरोदर होत्या, 7 महिन्याचा गर्भ पूर्ण झालेला, 2 महिने राहिलेले आहे. जिजाऊंना ठेवायचं कुठं? शहापूर जवळ असणाऱ्या माऊलीवरती ठेवायचं की जुन्नर जवळ असणारा एक निमगिरीचा किल्ला आहे तिथं ठेवायचं, का शिवनेरीवरती ठेवायचं, का पिरगिरीवरती ठेवायचं? शहाजीराजांपुढे प्रश्न पडला. कारण शहाजीराजे मुघलांचे मनसबदार झालेले होते. किल्ले मात्र निजामशहाच्या ताब्यामध्ये. विचार घोळत गेला, नाही जिजाऊंना ठेवायचं ते शिवनेरी किल्ल्यावरती ठेवायचं. का ठेवायचं? का शहाजीराजांचे बंधू ज्यांचं नाव शरीफजी राजे भोसले आहे. आणि त्या शरीफजी राजांना जो काही शिवनेरीचा किल्लेदार होता त्याचं नाव होतं विजयराव चिरोजी विश्वासराव. हा किल्लेदार आणि त्याची बहीण दुर्गाऊ ही शरीफजी राजांना दिलेली होती. आणि त्यानंतरच्या काळात जिजाऊंच्या बाळणपणाच्या अगोदर संभाजी राजे जे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते त्यांना यात विजयराव विश्वासराव यांची मुलगी जयंती ही संभाजी राजांना दिली होती. आणि व्याहीनबाई आणि व्याही असल्यामुळं जिजाऊंचं बाळणपण सुखरूप होईल या अपेक्षेने जिजाऊंना शिवनेरीवरती ठेवण्यात आलं. आणि त्याच ठिकाणी आमचा शककर्ता शिवाजी राजाचा जन्म शिवनेरीवरती झाला. 1633 पर्यंत शिवनेरी किल्ल्यावर असताना तो किल्ला मात्र निजामशाहीच्या ताब्यात आहे.
इकडे निजामशाहीवरती पुन्हा संकट चालून आलेलं आहे. मुघल बादशाह शहाजहाननं महाबत खानाच्या हाताखाली प्रचंड फौज दिलेली आहे. आदिलशाही पुन्हा एकवटलेली आहे आणि आता निजामशाही संपते असं पाहिल्याबरोबर या निजामशाहीचा जो वजीर होता फतेह खान आणि हुसेन निजामशाहला दौलताबादच्या किल्ल्यामध्ये कैदेत ठेवलं आणि कैदेत ठेवून निजामशाही संपली असं वातावरण निर्माण झालं. पण नियतीच्या मनामध्ये मात्र स्वराज्य संकल्पनेची बीज रोवली जात होती आणि याचा फायदा घेऊन निजामशाहीतले काही हिंदी सैनिक शिपाई बरोबर घेऊन काही दुखावलेली लोक बरोबर घेऊन शहाजी राजे तडक माऊलीला आले आणि माऊलीवरून शिवनेरीला गेले. शिवनेरीवरून बाल शिवबा राजे वय वर्ष 3, संभाजी राजे वय वर्ष 9 आणि मा जिजाऊ साहेबांना घेऊन किल्ले पेमगिरीवरती आले. हे चौ पडलेला हा पेमगिरी किल्ला आहे. काय करायचं या पेमगिरी किल्ल्यावरती येऊन? आणि मग अशा वेळी त्या ठिकाणी 35,000चा लवाजमा गोळा झाला आणि शहाजी राजांच्या डोक्यात योजना आली. काल दुसऱ्या तख्तास आपण एखादा वारसदार नेमून आहे का आपण हिंदवी स्वराज्याची संकल्पना याच ठिकाणी मुहूर्तमेढ देऊन करणार नाही. आणि हा विचार करून लगेच शहाजी राजांनी पिलाजीपंत देशपांडे, सर्जेराव घाटगे आहे बरोबर असणारे नारोपंत दीक्षित राहणारे पेमगिरीत येत आहे. गागाभट भट्टांचं मूळ गाव सुद्धा पेमगिरीचे दीक्षित आडनाव त्यांचं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात कारण गागाभट्ट काशीवरून आले कारण हे दीक्षित कुटुंब पुढे काशीला गेलेलं होतं. आणि अशा तऱ्हेनं काही फौज देऊन नाणेघाटामध्ये जीवधन नावाचा किल्ला आहे आणि त्या जीवधन नावाच्या किल्ल्यावरती एक मूर्तिजा निजामशाह नावाचा एक बालक निजामशाह नावाचं बालक मुघलांनी त्या ठिकाणी कैदेत ठेवलं होतं. त्याच्या आईला तिथं कैदेत ठेवलं होतं. शहाजीराजांनी विचार केला जर निजामशाहीच्या माध्यमातून आपण जर एखादी हिंदवी स्वराज्य संकल्पना जर निर्माण केली, एक हिंदुत्व राज्य जर आपण निर्माण केलं तर त्या माध्यमातून ही संकल्पना आपण राबवू आणि त्या छोट्या मूर्तिजाला जीवधनच्या किल्ल्यातून सोडून आणून पेमगिरीच्या किल्ल्यावरती तिथे आणलं आणि आणल्यानंतर आपल्या मांडीवरती बसवलं. छात्र चामर त्या ठिकाणी डोईवरती धरले आणि अष्ट सरोवरांचं पाणी. तुम्ही जर उद्या पेमगिरीला गेलं तर 8 पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी 5 पाण्याच्या टाक्या आणि शिवनेरी किल्ला यांच्यामधलं साधर्म्य सारखंच आहे. आणि पेमगिरी किल्ला हा सातवाहन राजवटीतील बाजारपेठेचं एक मुख्य ठिकाण होते हे लक्षात घ्या. कारण सातवाहनकालीन हे सगळे किल्ले शिवनेरीचा किल्ला असेल किंवा लेण्याद्रीचा आपला गणपती असेल हे सगळे जे किल्ले पेमगिरीचा किल्ला हे सातवाहन कालखंडातील आहे. याचा इतिहास जर आपण पाठीमागे जाऊन पाहिला थोडा तर मग आपल्याला पुढं सरकार जरा बरं वाटेल. कारण 10 मिनिटात माझं व्याख्यान आता या ठिकाणी संपणार आहे. त्यामुळे कुणी खंडता करू नका, हा इतिहास समजावून घ्या. आणि सातवाहन काळामध्ये त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजे पैठण आणि पैठण ही राजधानी असल्यामुळं त्यांचा व्यापार जो भडव नालासोपारा कल्याण चौल या बंदरामध्ये चालत असायचा त्या काळामध्ये. आणि इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सनाचं 300 म्हणजे 350 वर्षाच्या कालखंडामध्ये या सातवाहनांचा हा राबता याच मार्गावरून असायचा. ज्यावेळेस पैठणवरून निघाल्यानंतर संगमनेरला यायचे घोडे गाढवं असतील बैलगाड्या असतील ज्यामध्ये त्यांचा माल टाकला जायचा आणि ते दरबदल करत 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 संगमनेर ओलांडून पेमगिरीच्या पायथ्याला मुक्कामी येत असायचे. पहिला मुक्काम तिथे झाल्यानंतर तो माल घ्यायचा आणि पेमगिरीवरून जुन्नरच्या नाणेघाटामध्ये जायचे. नाणेघाटामध्ये जकात भरली जायची. तिथं जकातीचा रांजण असायचा. काही शिलालेख त्या ठिकाणी आहे नागनिका म्हणून. कारण हे जे सातवाहन राजे होते ते बापाचं नाव लावत नव्हते, ते आपल्या आईचं नाव लावत, बापाचं नाव लावत नव्हते. आणि त्या संदर्भाचे शिलालेख त्या नाणेघाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि ती जकात भरल्यावरती तो माल मग माणसांच्या डोक्यावरनं खांद्यावरनं तो खाली उतरवला जायचा आणि नाला सोपारा किंवा बडोद वगैरे बाजारातून आलेल्या बैलगाड्या घोडे खेत्र वगैरे असतील त्यावर लादून तो अरबस्तान कंट्रीमध्ये तो पोच केला जायचा. आणि अशा पद्धतीनं कोकणातला वर येणे आणि इकडचा घाटावरून खाली जाणे हा एक व्यापारी मार्ग होता. आणि व्यापारी मार्गावरचे मधलं ठिकाण होतं ते पेमगिरीचा हा शहागड सातवाहनकालीन हा किल्ला होता. इकडं मग मूर्तिजा निजामशहाला सोडून आणलं. सोडून आणल्यानंतर अष्ट सरोवरांचं पाणी म्हणजे त्या किल्ल्यावरती 8 पाण्याच्या टाक्या आहेत. 5 पाण्याच्या टाक्या या पिण्यासाठी वापरल्या जायच्या आणि 3 पाण्याच्या टाक्या या मात्र घोड्यांसाठी वापरण्यात असायच्या. आणि त्या ठिकाणी मात्र शहाजी महाराजांनी त्या मूर्तिजाला मांडीवर घेतलं. स्वतः वजीर म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि संभाजीराजे बरोबर होते. वय वर्ष त्यांचं 13 झालेलं असताना संगमनेरवरती संभाजीराजांनी आक्रमण केलेलं आहे. अगदी कोकणामध्ये कल्याण आणि पश्चिम कोकण सुद्धा शहाजीराजांच्या ताब्यात होता. आणि एवढा कारभार पाहत असताना 51 लाख हुनांचा प्रदेश
शहाजीराजांच्या त्या काळामध्ये ताब्यामध्ये असताना जिजाऊ साहेबांनी राज्यकारभार पाहिला तो पेमगिरीच्या याच भीमगडावरून पाहिला. आम्ही मात्र शिकतो इतिहासामध्ये की शिवाजी महाराजांना रामायण वाचून दाखवलं असेल जिजाऊंनी, महाभारत वाचून दाखवलं, पशुपक्ष्यांचे हिंस्रश्वापदांचे आवाज काढायला शिकवले असतील. ते शिवनेरीवरती नाही तर ते पेमगिरीच्या जंगलामध्ये शिकवलेले आहेत. उद्या गेल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव त्या ठिकाणी येईलच. असा हा किल्ला वेब चौपडलेला असताना 3 वर्ष निजामशाहीची 3री राजधानी होता. आम्हाला फक्त 2 राजधान्या माहिती आहे, अहमदनगर आणि दौलताबाद, त्याच्यानंतर नाही. पण निजामशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी वजीर म्हणून निजामशाहीची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी केला. तो 1636 पर्यंत टिकला. म्हणजे 3 वर्ष या ठिकाणाहून 35,000ची फौज बरोबर घेऊन शहाजीराजांनी इथून तो कारभार पाहिलेला आहे. आणि स्वराज्याचं पहिलं निशाण फडकवलं ते याच भीमगडावरती फडकवलं होतं. आज गडावरती 125 घरांचा पाया होता, पण नवीन बांधकाम झाल्यामुळे तो तुम्हाला दिसणार नाही. काही घरांचा दिसेल. जाताना मात्र दरवाजाच्या एका बुरुजाचे अवशेष दिसतील. तुम्ही म्हणाल इथं कसे काय शहाजीराजे आले होते, हा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पडेल. पण 3 वर्ष कारभार पाहिल्यामुळं मात्र या ठिकाणी तिकडं आदिलशाह असेल, मोहम्मद आदिलशाह, हे सगळे त्या किल्ल्यावर येऊन गेलेले आहे. ज्यावेळेस निजामाला छात्र ताम्र डोक्यावरती घेतली, मोहम्मद आदिलशाह स्वतः पेमगिरीवरती आलेला होता. मुराद जगदेव आलेला होता. रणदुल्ला खान आलेले होते. कारण रणदुल्ला खानाचं शहाजीराजांचं चांगलं होतं. त्या मुराद जगदेवाने सुद्धा गाढवाचा नांगर फिरवला होता. नंतर शहाजीराजांच्या माध्यमातून त्याचं पाठबळ मिळवलं आणि आदिलशहाला सुद्धा तेच लागत होतं. कारण मुघलांपासून आदिलशाहीचं जर रक्षण करायचं असेल तर मध्यभागी एखादी मातबर सत्ता असावी, ती शहाजीराजांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होत होती. म्हणजे मुघलांना विजापूरकडे जर जायचं असेल तर पहिल्यांदा शहाजीराजांच्या फौजेला तोंड द्यावं लागणार होतं आणि मग त्याच्या माध्यमातून आदिलशाही सुरक्षित राहणार होती. पण 1636ला पुन्हा गणित फिरलं गेलं, वारं फिरलं गेलं आणि पुन्हा आदिलशाह एकत्र आला आणि मुघल बादशाह शहाजहान एकत्र आले आणि दोघांच्या संयुक्त आक्रमणापुढं मात्र शहाजीराजांचा निभाव लागला नाही. पेमगिरीकडे शाहिस्ते खान यायला निघाला. शाहिस्ते खानाची फौज संगमनेर जवळ आली आणि येत असताना शहाजीराजांनी विचार केला, पेमगिरीवरून जिजाऊ साहेब शिवाजीराजे बाल संभाजीराजांना बरोबर घेतला आणि थेट माऊलीचा किल्ला गाठला. आणि माऊलीच्या किल्ल्यावर गेल्यावरती त्या ठिकाणी किल्लेदारानं दरवाजा उघडला आणि त्या ठिकाणी शहाजीराजांना आत घेतलं आणि आत घेतल्यानंतर तो किल्लेदार कोण होता? शहाजीराजांचे सगळे चुलत बंधू होते, मंबाजीराजे भोसले. आणि मंबाजीराजेंनी त्या ठिकाणी आश्रय दिला. पण त्याच वेळेस मात्र शहाजीराजे माऊलीच्या किल्ल्यावर गेले. असं पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी खातच खान आणि रणदुल्ला खान विजापूरचा सरदार ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली आणि त्या किल्ल्याला वेढा दिला. कारण एका बाजूला शहाजीराजांचा जो वैरी होता मुस्ताफा खान, तो आदिलशाहीचा त्यावेळेस वजीर बनला होता आणि वेढा दिल्यानंतर शहाजीराजांना मात्र नंतर तह करावा लागला. त्या मूर्तिजाला आणि त्या बेगमेला त्या मुघलांच्या ताब्यात देऊन तह केला आणि रणदुल्ला खानाने मात्र शहाजीराजांची चांगलं असल्यामुळं पुन्हा शिवाजी महाराजांना काय दिलेलं ते शहाजीराजांना पुन्हा सुपात आपल्या इंदापूरची जी जहागिरी होती ती देऊ केली आणि देऊ केल्यानंतर आदिलशाहीच्या बाजूला त्यांना वळवलं आणि इकडं मुघलांनी मात्र आदिलशहाने निजामशाहीचा प्रदेश वाटून घेतला. 1636ला निजामशाही संपली. भीमा नदीच्या उत्तरेकडचा प्रदेश शहाजहान बादशाह आणि भीमा नदीच्या दक्षिणेकडचा प्रदेश मोहम्मद आदिलशाह यांनी वाटून घेतला. आणि यांच्यामध्ये पहा किती चलाकी आदिलशहाने केली की पुन्हा सुपात आपल्या इंदापूरची जहागिरी देताना पुन्हा मुघलांना अटका होईल म्हणून शहाजीराजांना ती जहागिरी दिली. पण शहाजहान बादशाहच्या लक्षात आलं की शहाजी हा काही सोपा गडी नाही आहे, त्यामुळे याला कुठंतरी हलवलं पाहिजे म्हणून त्याने पत्र मोहम्मद आदिलशहाला पाठवलं आणि पुन्हा शहाजीराजांना तिथली जहागिरी सोडून कुठं पाठवलं? बंगळूर प्रांतामध्ये पाठवलं. तिकडची जहागिरी दिली. मग यावेळेस जिजाऊ महासाहेब कुठं होत्या? 1636ला 1637ला खेडेबारी नावाचं गाव आहे की ज्याला खेड शिवापूर आपण म्हणतो. तिथे 1 वर्ष वास्तव्य. नंतर जिजाऊ साहेब शहाजीराजांबरोबर बंगळूरला गेल्या आणि शिवाजीराजांचं वय वर्ष 11 झाल्यानंतर जिजाऊ साहेब खेड शिवापूरला आल्या आणि तिथून लाल महालामध्ये आल्या आणि तिथून स्वराज्याचा कारभार पाहू लागल्या. आणि कारभार पाहत असताना वयाच्या 16व्या वर्षी शिवाजीराजांनी आपली मावळी मंडळी गोळा केली, रायरेश्वरावरती गेले आणि त्या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली, हे हिंदवी स्वराज्य व्हावं
ही तो श्रींची इच्छा. आणि 16व्या वर्षी तोरणगडावरती माझ्या राजाने भगवा फडकवला गेला आणि हर हर महादेवचा जय हो. तोरणगडावरून सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये घुमला आणि स्वराज्याचं निशाण दिमाखाने फडकायला लागलं. उर्वरित भाग उद्या मी तुम्हाला कथन करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हर हर. या ठिकाणी